नमस्कार. आज परत आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये चिकूनचं काय भाव चालू आहे. तर आज चिकूनचा भाव लगभग आपण बघूया 2000 ते 4000 प्रति क्विंटल असं चालू आहे. म्हणजे 20 ते 40 रुपये प्रति किलो असं बाजारामध्ये चालू आहे. तर मित्रांनो, या चिकूबद्दल पूर्ण डिटेल प्रत्येक जिल्ह्यांची माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला, तर महाराष्ट्रामध्ये नाही का आपण बाजारभाव आजचं चिकूनचं काय दर चालू आहे प्रति क्विंटलच्या हिशोबाने हे आपण जाणू. सगळ्यात पहिले मुंबई बाजार भाव. आपण मुंबई बाजार भाव इथं बघूया. उच्च दर्जाचं नाही का 5500 रुपये प्रति क्विंटल चालू आहे. तर जळगाव येथे 3000 रुपये प्रति क्विंटल असं चिकूनचं भाव चालू आहे. तर श्रीरामपूर येथे 1700 रुपये प्रति क्विंटल असं चिकूनचं बाजारभाव चालू आहे. तर छत्रपती संभाजीनगर इथं चिकूनचा भाव 1600 रुपये प्रति क्विंटल चालू आहे. तर पुण्यामध्ये लगभग 2800 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. आणि वेगळे आपण प्रत्येक जर बघितलं आमतौर म्हणजे अक्सर आपण बघत असतो बाजारामध्ये कमी जास्त भाव होत असतात. परंतु नुसताच आपण जर बघितलं तर 1000 प्रति क्विंटल ते 1500 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. आता चिकूचं नाही का आपण ठळक बाजारभाव जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय चालू आहे. जसं नागपूरमध्ये आपण बघितलं तर 3000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. पुण्यामध्ये जर बघितलं तर 4000 ते 3000 रुपये प्रति क्विंटल चालू आहे. अमरावती भाजीपाला मार्केटमध्ये जर बघितलं 4000 ते 3770 रुपये प्रति क्विंटल चालू आहे. नाशिक बाजारमध्ये चिकूनचा भाव जर बघितलं तर 5000 ते 3500 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. सोलापूर येथे जर चिकूनचा भाव जर बघितलं 2500 ते 3000 च्या दरम्यान असं भाव प्रति क्विंटल चालू आहे. आणि आपण आता बघूया अहिल्यानगर येथे जर बघितलं तर 2500 ते 1500 रुपये प्रति क्विंटल चिकूनचा भाव चालू आहे. आणि राहुरी येथे जर बघितलं तर 3000 रुपये प्रति क्विंटल ते 1750 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. यानंतर मित्र सांगली येथे जर आपण बघितलं तर चिकूचा भाव आजचा नाही का 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. जर व्हिडिओमध्ये चिकू बद्दल जर माहिती जर आवडली असेल नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रत्येक वेगवेगळ्या भावाची माहिती आपण घेऊन येत आहोत आणि वेगवेगळ्या योजनेची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओवर आपण टाकत आहोत. तरी आपण कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा की आपल्याला कोणत्या योजनेबद्दल किंवा कोणत्या फळाबद्दल कोणत्या भावाबद्दल आपल्याला माहिती हवी आहे. नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत नमस्कार.